शिरूर पोलिसांचा अंमली पदार्थाविरोधात सिंघम पॅटर्न। पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या नेतृत्वात भव्य जनजागृती रॅली। जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त शिरूर शहरात अंमली पदार्थाच्या विळख्याविरुद्ध रणशिंग फुंकण्यात आले। शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या धडाकेबाज आणि सिंघम नेतृत्वाखाली शहरात एक भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली। व्यसनांना म्हणा नाही, निरोगी आयुष्याला म्हणा होय, असा कडक संदेश देत शिरूर पोलिसांनी अंमली पदार्थ पुरवणाऱ्यांना आणि व्यसनाधीनतेला थेट इशारा दिला आहे। विद्याधाम ते बीजे कॉर्नर घोषणांनी दणाणलं रॅलीचे मार्ग। या भव्य रॅलीची सुरुवात विद्याधाम शाळा येथून करण्यात आली। हातामध्ये अंमली पदार्थाचे भयंकर दुष्परिणाम दर्शवणारे फलक, डोळ्यात अंमली पदार्थाच्या विरोधातील ढग आणि ओठांवर जनजागृतीच्या कडक घोषणा देत विद्यार्थ्यांनी संपूर्ण शहर दणाणून सोडले। रॅलीचा मुख्य मार्ग विद्याधाम शाळा, इंदिरा गांधी पुतळा, बस स्टँड, जैन मंदिर, 5 कंदील चौक, राम आळी, बीजे कॉर्नर आणि पुन्हा विद्याधाम शाळा। या रॅलीमध्ये विद्याधाम शाळेचे अंदाजे 100 ते 120 विद्यार्थी आणि शिरूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार खांद्याला खांदा लावून मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते। अंमली पदार्थाचा नाश हाच आमचा ध्यास। पोलीस निरीक्षक विनोद पाटील। अंमली पदार्थ हे केवळ एका व्यक्तीला नव्हे तर संपूर्ण कुटुंबाला आणि समाजाला उद्ध्वस्त करतात। तरुण पिढीला या गर्तेतून बाहेर काढणे आणि अंमली पदार्थाचे नेटवर्क मोडून काढणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे। शिरूर शहर अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासन कोणतीही गय करणार नाही। विनोद पाटील, पोलीस निरीक्षक, शिरूर। विद्याधाम प्रशाला शिरूर तर्फे आपल्या व्यसनमुक्तीच्या दृष्टिकोनातून ही खरीतर रॅली काढण्यात आलेली होती। विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये या पद्धतीने सर्वसामान्य माणसामध्ये असणारी जी व्यसनाधीनता आहे ती नष्ट करण्यासाठी त्या दृष्टिकोनातून जनसामान्य लोकांमध्ये ही जनजागृती होण्याच्या उद्देशाने ही रॅलीचं आयोजन अतिशय सुंदर पद्धतीने ग्रामीण पोलीस शिरूर मार्फत करण्यात आलेलं होतं। या रॅलीच्या माध्यमातून विद्याधाम प्रशाला शिरूरचे विद्यार्थी आमचे सहभागी झाले। उत्स्फूर्त पद्धतीने त्यांनी सहभाग दिला। उपस्थित असणारे सर्व पोलीस अधीक्षक आणि माझे सर्व सहकारी मित्र तसंच पोलीस कर्मचारी वर्ग यांनी देखील त्या पद्धतीचं सहकार्य केलं आणि ही जनजागृती ही जी रॅली आहे ही रॅलीच्या उद्देशाने सर्वसामान्य माणसामध्ये असणारी व्यसनाधीनता नष्ट व्हावी, ही एक समाजाला लागलेली कीड आहे आणि ती कीड नष्ट होण्याच्या दृष्टिकोनातून कुठेतरी आपण एक भरभक्कम पाया असा उभारला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून ही जनजागृतीची रॅली जी आहे ती रॅली काढण्यात आलेली होती। व्यसनाधीनता ही नष्ट झाली पाहिजे आणि ती नष्ट झाली तरच उद्याचा समाजामध्ये असणारा भरभक्कम पाया असणारा तरुण वर्ग निर्माण होईल, हीच अपेक्षा आहे। आणि ह्या सर्व सहकारी बंधू भगिनींना मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सदिच्छा आणि शुभेच्छा देतो। धन्यवाद।